येतंय का लक्षात? काय बोलायलाय तुम्ही? काय डोसकं बिस्कं फिरलं का काय तुमचं? पैसे कमवायचे कळू शकतो आमसनी म्हणून त्याच्यासाठी असं करत हे बघ, सगळं करून झालं, काय हाती लागलं का? आता असंच काहीतरी करावं लागेल ना. नाही का आम्ही काय असं करणार नाही. अगं विचार कर, शुभू आपल्या वैभवसाठी इतकं करतो, जर त्याला कळलं की तू प्रेग्नेंट आहे तर काय काय करल? आहे की नाही? नाही नाही पण तरी पण नाही म्हणून त्याच्यासाठी काय आम्ही खोटं बोलायचं वय? अगं काही दिवसाचा तर प्रश्न आहे. असू दे काय दिवसाचा प्रश्न म्हणून आम्ही काय असलं नाटक बिटक करणार नाही काय. बरं नाटक नाही करायचंय ना. आम्ही काय म्हणतो, आपण खरं खरगोड बातमी देऊया का? काय बोलायलाय? काय चाललंय तुमचं? इथे एक वैभवी सांभाळण्यात आली आपल्याला. अगं पण पैसे मिळणार असतील तर काय हरकत आहे? हा? आणि लाजाचं काय त्यात? काय? अरे काय वय वाढलं काय आपलं? तरुण आहे आपण अजून. वय नाही वजन वाढलंय. मा- पहिल्या बाळणपणानंतर बघितलं ना आमची काय अवस्था झाली. दुसऱ्या बाळणपणाने आमची फिगर जर खराब झाली का नाही अरे नाही आम्ही चांगलं नाही दिसणार आम्हाला माहितीये. अगं वाढत दिसती. अरे नाही होणार ना खराब. ऐकून घे ना शोभे माझं तर. ऐकून काय घे म्हणतोय एकदम. ना? तुम्ही हात सोडा बघा आमचा. हात सोडा आमचा. नाही म्हणतोय ना आम्ही. नाही इथं आमचा पाय दुखायला आणि तुम्हाला काय सुचलंय? शोध देत या जरा. मी तुला काय- शोध देत या. शुद्धी त्या म्हणजे मी का दारू डुसून आलोय वय? आहे ना, दारूची आयडिया चांगली. सोयीचं झाली ना दारूची. काय? कोणाला कोण मारू मी? सुडे हा? काय ते वाटतं? होय जरा उशीरच झालं हो. मी काय म्हणतो, ते शुभ आणि तू एकाच ठिकाणी जाता ना, होय मग एकत्र नाही जातोय मला तर लय वाटतं हो शुभू सोबत कामावर जायला. मग? तो नाही म्हणतो ना. तुम्हाला ना सांगू एवढूसा पण रोमॅन्टिक नाही शुभू. तुला माहितीये का स्वीडे, काय माणूस रोमॅन्टिक नसला तर त्याला बांधवावं लागतंय. नाही तुम्ही बघाच आता शुभूला पण मी रोमॅन्टिक बनवतोच बघाच तुम्ही. बरं आता लेट झालाय मी येतो. स्वीट आहे. हो सॉरी बरं का, माझं थोडं काम होतं. बोला की. तुमच्या घरी दारू आहे का? हा दारू ते कळलं मला. दारू कोणाला कशासाठी? शोभेसाठी हवी होती. सोबत असली दारू काय हळू बोंबू नको. आज त्याचं काय झालंय, काय आता उद्या वैभवच्या बर्थडेची पार्टी आहे. पार्टी तुला बोलवणार आहे. हा हा काय आता हा योग पाहता मी म्हंटल शोभेला. शुभू, हां सर. त्या यूथ फेस्टिवलच्या बजेटची मीटिंग आहे ना, त्याची फाईल रेडी आहे का? फाईल पण रेडी आहे, PPT पण. दाखव मला. हो. माझ्यासाठी काही काम आहे का? काय नाही, काय असेल तर सांगतो तुम्हाला. हां सर. हीच ती महत्वाची फाईल आहे जी बाबांना आजच्या मीटिंगसाठी घेऊन जायची आहे. शुभू, आता तुझी मजा येणार. श्रावणी हा? काय ग एवढी का असतेस? कारण माझा प्लॅन सक्सेसफुल होणार आहे. प्लॅन? आता काय प्लॅन केलायस? शुभूची फजिती करण्याचा. मला मॅडम म्हणाला ना तू. मॅडम म्हणाला ना. अगं तो तर तुला नेहमीच
चल आपण जाऊन बघूया त्याची कशी फजिती होते ते. आता काय केलंस नवीन? तू चल ग, मी सांगते इकडे. साहेब बघा केलं व्यवस्थित. ठीक आहे, फाईल घेतलीस? हो साहेब. फाईल कुठे गेली? काय झालं? नाही तर फाईल ठेवलेली मी, सापडत नाहीये. अरे महत्वाची फाईल आहे ती. नाही साहेब, असेल इथं, मी बघतो. इथेच असेल तर मग नीट बघ जरा एकदा व्यवस्थित. हां साहेब, टेबल खाली बघतो. नाही मॅडम, ते थोडंसं सामान मागवायचं होतं. हा मी मागवते. मॅडम, हा ही वैदेही कोण आहे? वैदेही? कोण वैदेही? ते शिरीष सर सारखे वैदेही वैदेही करत होते. काय ते बोलले? अरे ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. श्रावणीला सांगायला हवं. पण कोण असेल ही वैदेही? त्यांची नातलग असेल का? श्रावणीला माहिती असेल. काय माहिती. मॅडम, हा तुमच्या फॅमिलीमध्ये कोणी वैदेही आहे? नाही म्हणजे कोण आहे ते तुमचे? नाही, आमच्या फॅमिलीमध्ये नाही आहे. पण तू का मला एवढे प्रश्न विचारतेस? काय नाही, ते असंच सहजच विचारत होते. हे बघ, तो पेशंट खूप महत्वाचा आहे, एवढं लक्षात ठेव. मी तुला पहिल्या दिवशी पण सांगितलेलं ना, ते काय बोलताय, त्यांची काय हालचाल होते, एवढंच तू मला सांगायचं. बाकी तुला काही प्रश्न पडले तर त्याचा विचार करू नकोस. मी मागवते सामान. होय.